जय श्रीराम बालमित्रांनो. काल आपण बघितलं राम लक्ष्मण सीता यांना घेऊन सुमंत अयोध्येच्या बाहेर निघाले आहेत. पण त्यांच्यासोबत सगळे अयोध्यावासी धावत सुटले आहेत. आणि रामचंद्रांनी कितीही समजावून सांगितलं तरी ते ऐकायला तयार नाहीत. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही तुमच्यासोबतच राहणार. इकडे दशरथ राजा शोकाकुल अवस्थेत सुमंत रामचंद्राला घेऊन परत कधी येईल याची वाट बघत बसले आहेत. आता पुढे दिवसभर रथ धावतो आहे. तमसेच्या काठावर प्रभूंनी सुमंत्राला रथ थांबण्यास सांगितले. घोडे पण दमले होते. प्रभूंनी सगळ्यांना खाऊन घेण्याचा आग्रह केला. सकाळपासून सगळेच उपाशी होते. रथाच्या मागे धावत होते. सगळ्यांनी थोडा फलाहार केला. त्या ठिकाणी कंदमुळं फलं विपुल होती. श्रीरामाने मात्र उपासच केला. तमसेमध्ये स्नान केले आणि आता मी संध्यावंदन करतो म्हणून तमसेच्या तीरावर बसले. बराच वेळ झाला तरी ते परत आले नाहीत. म्हणून लक्ष्मण बघायला गेला. तो संध्यावंदन आटोपले होते आणि प्रभू तमसेकडे एकटक बघत होते. त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. दुःखाचा कड बाहेर पडत होता. लक्ष्मणाने विचारले तेव्हा श्रीराम म्हणाले, लक्ष्मणा, मला बाबांची खूप काळजी वाटते रे. भरत तिथे असता तर काळजी करण्याचे कारणच नव्हते. पण आता अयोध्येचे काय होणार अशी भीती वाटते आहे. सीता आणि सुमंत्र पण तिथे येतात. बोलल्यामुळे दुःखाचा भार जरा हलका होतो. सगळ्या जनतेला थकव्यामुळे आणि आता पोटात थोडंसं गेलं असल्यामुळे थंड हवा सुटली होती. सगळ्यांना झोप लागते. मध्यरात्री उठून प्रभू लक्ष्मणाला सांगतात, लक्ष्मणा, सुमंत्र काकांना रथ तयार करायला सांग. सुमंत्र म्हणतात, प्रभू, अजून मध्यरात्रच आहे. हो, म्हणूनच आपण निघायचं आहे. कारण पहाट झाल्यावर निघालो तर हे सगळे लोक पुन्हा आपल्याबरोबर येतील. माझ्यावरच्या प्रेमामुळे त्यांना त्रास झालेला मला चालणार नाही. आता आपण शृंगवेरपूरला जाणार आहोत. पण त्याआधी आपला रथ सगळ्या दिशांनी फिरवून आण. म्हणजे आपण कुठे गेलो हे या लोकांना कळणार नाही. सुमंत्राने तसेच केले. शेवटी रथ शृंगवेरपुराकडे निघाला. सकाळ झाली. सगळेजण जागे झाले. त्यांनी पाहिले रथही नाही आणि ते तिघेही नाहीत. आपल्याला चुकवून गेले. पण आपण त्यांच्या मागून जायचेच. रथाच्या चाकोऱ्या सगळ्याच दिशांना दिसत होता. कुठल्या बाजूला जायचे कळतच नव्हते. तरी 4-5 तुकड्या करून ते शोधून शेवटी हताश होऊन थकून परत आले. त्यांना खूप दुःख झाले. आता अयोध्येत परत जाण्याशिवाय इलाज नव्हता. पण आता अयोध्येत परत जायचेच नाही, इथेच आपले जीवन संपवायचे असा निर्धार करून कुणी तमसेत जीव द्यायला निघाले, तर कुणी वाळक्या काटक्या गोळ्या केल्या आणि अग्निप्रवेश करण्यासाठी उडी घेणार त्यात असं ठरवलं. त्यात जी वयस्कर मंडळी होती त्यांनी असा आतताईपणा करण्यापासून त्यांना थांबवले. 14 वर्षानंतर आपला राम जेव्हा परत येईल तेव्हा त्यांना कळेल की त्यांच्या विरहात आपण आत्महत्या केली तर त्यांना किती दुःख होईल याचा विचार करा. आपल्यामुळे आपल्या रामाला दुःख व्हावे असे वाटते का तुम्हाला? हे पटतंय का तुम्हाला? यावर सगळ्यांनी आपला विचार बदलला. पण प्रत्येकाने स्वतःसाठी एखादा निर्बंध आखून घेतला. कोणी 14 वर्ष नुसता दुधाहार करणार, कोणी 1 वेळा जेवणार, कोणी गवताच्या गादीवर झोपणार, कोणी जमिनीवर झोपणार. सगळ्यांनी आपापल्यासाठी एक नियम लावून घेतला आणि 14 वर्ष तो जपला. आणि सगळे अयोध्येला परत आले. शीतवाह आणि गोमती नदी मागे टाकून प्रभू आता गंगेकाठी येतात. गंगा नदीला नमस्कार करतात. गंगेमध्ये स्नान करून दोघेही संध्यावंदन करतात. प्रभू गंगेची महती वर्णन करतात.
तिला पृथ्वीवर आणण्यासाठी त्यांच्या पूर्वजांनी जे प्रयत्न केले, जे तप केले, त्याची कहाणी सांगतात. ही कथा विश्वामित्रांनी त्यांना सांगितलेली आहे. सुमंत्र आणि जानकी गंगेला वंदन करतात. शृंगवेरपूरला भिल्ल वस्ती आहे. त्यांचा राजा गुह, त्याला ही बातमी समजते. तो रामांच्या भेटीसाठी निघतो. याआधी शिकारीच्या निमित्ताने प्रभू रामचंद्र इकडे आलेले आहेत. त्यामुळे गुह आणि श्रीराम हे मित्र आहेत. श्रीराम अयोध्येचा राजा इकडे कशाला येईल? आणि आला तरी मला न भेटता गावाबाहेर एका झाडाखाली मुक्काम करेल. गुहाला हे खरे वाटेना. पण जे घडले ते त्याला समजले आणि आता मित्रकर्तव्य म्हणून शृंगवेरपूरचे राज्य रामांना देण्याच्या विचाराने तो आला. त्याने तसं रामांना बोलून दाखवलं. पण पितृआज्ञा, धर्मपालन यामुळे मी तुमचा काय कुठल्याच गावात येऊ शकत नाही. तुम्ही दिलेले अन्न ग्रहण करू शकत नाही. राज्यावर बसणे तर दूरच राहिले. निषाद राजाला खूप वाईट वाटलं. त्यांच्याकडून जमेल तशी सेवा त्यांनी दिली. गुहाच्या पत्नीने सीतामाईला विनंती केली, पण तिनेही तेच उत्तर दिले. एव्हाना सगळा गाव तिथे गोळा झाला. सगळ्यांनी मिळून श्रीरामासाठी, सीतेसाठी गवताचे अंथरूण तयार केले. लक्ष्मणाने फळं आणली. श्रीराम सीता निद्राधीन झाले. सगळे भिल्ल आजूबाजूला पहारा देत बसले. लक्ष्मण आणि निषादराज गप्पा करत जागत बसले होते. गुह म्हणाले, अशी कशी असेल ही तुमची कैकेयी माता? तिने तुमच्यासारख्या सुकुमार राजपुत्रांना आणि श्रेष्ठ कुलवंत राजस्नुषेला वनवासात पाठवलं. ती स्वतः माता असून तिला काहीच कसं वाटलं नाही? बोलता बोलता गाडी या आडवळणावर आली आणि लक्ष्मणातलं गुरुत्व जागं झालं. लक्ष्मण शेषाचा अवतार, बुद्धिमान. इथे लक्ष्मणाने गुहाला जो उपदेश केला तो खरं तर आपल्या सर्वांसाठी आहे. त्याचा मतितार्थ असा, आपल्याला दुःख झाले तर आपण त्याचे खापर दुसऱ्यावर फोडतो. सुख मिळालं तर माझ्या कर्तृत्वानं मिळालं असं म्हणतो. पण सुख किंवा दुःख आपल्या मान्यावर असतं. दुसरं असं की ते आपण केलेल्या कर्माचंच फल असतं. ते केव्हा कुठे प्राप्त होईल त्याची तीव्रता किती असेल हे सगळं नियतीवर अवलंबून असतं. म्हणून कैकेयी माता दोषी आहे असं म्हणणं चुकीचं आहे. लक्ष्मण म्हणतात, हे गुहा, राम हे साक्षात परात्पर परब्रह्म आहे. ते परब्रह्म लीला करण्याकरता मानवी रूप घेऊन आपल्यात वावरत आहेत. धर्माच्या रक्षणाकरता, गोब्राह्मण, सामान्य जनता यांच्या रक्षणाकरता, लोकांना जगण्याचा उत्तम मार्ग दाखवण्याकरता त्या कृपाळू भगवंताने हे दिव्य रूप धारण केले आहे. राम केवळ मनुष्य नसून ते साक्षात परब्रह्म तत्व आहे. म्हणून आपण त्यांच्या सेवेत राहून सतत त्यांचे चिंतन केले पाहिजे. श्रीराम सुमंत्राचा निरोप घेतात. रात्र सरली, सकाळ झाली. प्रभूंनी गुहाला जवळ बोलावलं. म्हणाले, कालपासून तुला माझी सेवा करायची आहे असं तू सारखं म्हणत होतास ना. आता मी तुला सेवेची संधी देतो आहे. गुहाला खूप आनंद झाला. सांगा प्रभू, काय करू सेवा तुमची? मला थोडंसं दूध, झाडाचा चीक आणि माती आणून दे. आता मी वनवासी आहे, त्यामुळे मला जटा कराव्या लागतील. नाही प्रभू, असं नका करू. अरे, हे क्रमप्राप्त आहे. गुह सुमंत्राकडे येतो. सुमंत्र प्रभूंना विनंती करतात, असं करू नका. रामा, तुम्हाला वनवासी व्हायचं नाही आहे. निघताना राजांनी मला सांगितलं आहे. राजांनी म्हणजे दशरथांनी. काय सांगितलं आहे? 4-8 दिवस रामाला वनात फिरवून परत अयोध्येला घेऊन ये. आता अयोध्यावासियांची डोकी गरम झाली आहेत. 4-8 दिवसात ते शांत होतील. कैकेयीला पण पश्चाताप होईल. मग पुन्हा सगळं पूर्वीसारखं होईल. राम म्हणतात, काका, तुम्हाला बाबांनी असं सांगितलं? असेलही, पण मी माझ्या बाबांना दिलेलं वचन मोडणार नाही. सुमंत्र म्हणतात, मग निदान सीतेला तरी माझ्याबरोबर पाठव. राम म्हणतात, माझंही हेच म्हणणं आहे, पण ती ऐकत नाही. खरं तर ती सोबत असल्यामुळे आम्हाला फार काळजी घ्यावी लागणार आहे.
सुमंत्राने सीतेला समजावण्याचा प्रयत्न केला. त्यावर सीतेने तेच उत्तर दिले. रामांनी कौसल्या मातेला सांगितले की सगळ्यात श्रेष्ठ पती पत्नीचं नातं असतं. त्यामुळे बाबांची देखभाल करण्यासाठी तुला अयोध्येतच राहावं लागेल. आता हीच गोष्ट मलाही लागू होते की नाही? सुमंत्राचे मौन. काय बोलणार? सीतेने सगळ्या वडीलजनांना नमस्कार सांगायला सांगितले. राम म्हणाले, सुमंत्र काका, तुम्हाला आता अयोध्येकडे प्रयाण केलं पाहिजे. यावेळी बाबांना तुमची खरी गरज आहे. प्रभू सुमंत्राला रथात बसवतात, पण घोडे चालतच नाहीत. त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत आहेत. प्रभूंनी घोड्यांच्या पाठीवरून हात फिरवला. त्यांना सांगितलं, आता तुम्ही जा. थोड्याच दिवसात मी परत येणार आहे. भिल्लांना वाटलं, जिथे मुक्या जनावराची ही अवस्था आहे तिथे जन्मदात्या मात्यापित्यांना किती क्लेश होत असतील. जनता कसा शोक करत असेल. सुमंत्राच्या डोळ्यातून अश्रू येतात. सगळे भिल्ल रडायला लागतात. वातावरण गंभीर झालं. म्हणून प्रभू तिथून एवढेच एकटेच निघतात आणि गंगा किनारी येतात. विस्तीर्ण जलपात्र. पलीकडे जायचंय. नदीमध्ये एकच नाव आहे. इथे आपण केवटाची गोष्ट बघणार आहोत. नदीमध्ये एकच नाव आहे. त्या नावेचा चालक केवट. प्रभूंनी त्या नावाड्याला हाक मारली. तो जवळ आला. त्याने प्रभूंना पाहिले आणि परत दूर निघून गेला. प्रभूंनी त्याला सांगितले की अरे बाबा, आम्हाला पहिलं तीराला घेऊन चल. तसं तो जमणार नाही असं म्हणाला. तो जवळ येई आणि प्रभूंनी विनंती केल्यावर जमणार नाही म्हणून चालू लागे. असं बरेचदा झालं. अरे बाबा, हा तर तुझा धंदा आहे, मग नाही का म्हणतोस? तुम्हाला नेणार नाही बस. पण आम्हाला पैल तीराला जायचं आहे ना. तू नेलं नाहीस तर कसं जाणार आम्ही? मी तुम्हाला जिथे एकदम कमी पाणी आहे ना ती जागा दाखवतो. तिथून तुम्ही पायी पायी जा. अरे मी एकटा नाही आहे. माझ्यासोबत माझा भाऊ आणि पत्नीसुद्धा आहेत. मग त्या दोघांना मी नावेतून नेतो ना. नावाडी, केवट आणि प्रभू यांच्यातला हा संवाद हळूहळू आवाज वाढवू लागला. तो आवाज ऐकून लक्ष्मण, सीता आणि निषादराज तिथे आले. हा नावाडी आपल्या दादाशी उर्मटपणे बोलतो आहे हे लक्ष्मणाला सहन झाले नाही. तो एकदम संतापला. अरे तू कोणाशी बोलतो आहेस याचे काही भान आहे का? हो, मी यांना चांगलं ओळखतो म्हणूनच नाही म्हणतोय. तुम्हा लोकांना माहीत नसेल, पण मला यांचं गुपित माहीत आहे. आता लक्ष्मण, जानकी आश्चर्यचकित झाले. कुठलं गुपित रे? तेव्हा प्रभूंनी त्याला सरळच विचारलं, कसलं गुपित? तुला काय माहीत आहे ते सांग. तो म्हणाला, तुमच्या पायाचा स्पर्श झाल्यामुळे दगडाची रूपवती स्त्री होते हे मला माहीत आहे. कळलं का मुलांनो? दगडाची स्त्री होते म्हणजे काय? अहल्या उद्धार केला होता ना रामाने, ते केवटाला माहिती होतं. दगड एवढा कठीण, त्या मानाने माझी नाव तर एकदम कोमल आहे, कारण ती लाकडाची आहे. तुम्ही माझ्या नावेत बसला आणि तिची स्त्री झाली तर मी माझ्या मुलामाणसांचा प्रपंच कसा चालवायचा? माझ्या गरिबाच्या पोटावर पाय देऊ नका. प्रभूंच्या लक्षात आले हा अहल्या उद्धाराचा संदर्भात बोलतो आहे. ते म्हणाले, मी आत्तापर्यंत कितीतरी पायी चाललो, कितीतरी दगड माझ्या पायाला लागले, मग त्या सगळ्यांच्या स्त्रिया झाल्या का? नेहमी नसेल होत, पण कधीतरी असं झालंय ना. ते नेमकं माझ्याच नावेच्या बाबतीत झालं तर? लक्ष्मण त्याला धर्मशास्त्र शिकवायला लागला. तेव्हा तो म्हणाला, मला सगळं माहीत आहे, तुम्ही काही शिकवू नका. लक्ष्मणाचा पारा पुन्हा पुन्हा चढतोय. प्रभू म्हणतात, बरं मग आम्ही काय केलं म्हणजे तू आम्हाला घेऊन जाशील? असं आता कसं? मी तुमचे पाय धुवून स्वच्छ करणार, मग नावेत बसू देईन. आपले पाय कुणी धुवावे हे प्रभूंना मान्य नाही. घासाघीस तशीच चालू राहिली. लक्ष्मणाचा हात आपल्या धनुष्याकडे गेला. तेव्हा केवट म्हणाला, राव, तुमच्या भावाला जरा आवरा. मी माझेच म्हणणे खरे करणार आहे. तुमचे पाय धुतल्याशिवाय तुम्हाला नावेत बसू देणार नाही, असं मी शपथेवर सांगतो. शपथ पण तुमच्या बापाची, दशरथाची.
लक्ष्मणाला प्रभूंनी आवरले, पण त्यांना हसणं आवरता आलं नाही. प्रभू हसताहेत. चक्क लक्ष्मण म्हणाला, दादा तो वाटेल तसे बोलतोय आणि तुम्ही हसताय. काय करणार बाबा, तुम्ही गडबड करून ठेवता, मग मलाही अशी निस्तरावी लागते. आम्ही गडबड करतो? काय केलं आम्ही? केवटाचा पूर्वजन्म. प्रभू लक्ष्मणाला सांगतात, हा केवट मागच्या जन्मी कासव होता आणि सागरात राहत होता. सागरात भगवान शेषावर पहुडले होते. लक्ष्मी माता पायाशी आणि शेष भगवान शिरोभागावर फणी उभारून. या कासवाला प्रभूचे चरण स्पर्श करायचे होते म्हणून तो प्रयत्न करत होता, पण लक्ष्मी माता त्याला जवळ येऊ देत नव्हती. मग तो शिरोभागाकडे गेला तर शेषाने त्याला फणी मारून खाली पाडले. अशा प्रकारे कासवाच्या जन्मात त्याला चरण स्पर्श करायला मिळालंच नाही. त्याचा मृत्यू झाला. तोच हा केवट. त्याची इच्छा त्याला आता पुरी करायची आहे. मग प्रभूंनी संकोचून का होईना पाय धुण्याची अनुमती दिली. केवटाला खूप आनंद झाला. त्याने नाव बांधून ठेवले. धावतच आपल्या घरी गेला. आपल्या बायको मुलांसह पूजेची सामुग्री घेऊन आला. एका दगडावर प्रभूंना बसवले. गंगेचे पाणी आणले. त्या नवरा बायकोनी मन भरेपर्यंत प्रभूचे पाय धुतले, पूजा केली. पदतीर्थ आपल्या कुटुंबियांना दिलं. उरलेलं सगळं स्वतः एकट्यानेच पिऊन टाकलं. जानकी आणि लक्ष्मण त्याच्या भाग्याचा हेवा करीत बसले, कारण प्रभू कधीच कुणाला पदस्पर्श करू देत नसत. केवटाने आदरपूर्वक सर्वांना नावेत बसवलं. गोड गीतं गात गात तो नाव वल्हवतो आहे. नावेत बसण्यापूर्वी प्रभूंनी गंगा मातेला नमस्कार केला. प्रभू मनात विचार करतात, आता याला मी काय देऊ? गंगेच्या पैल तीरावर गेल्यावर प्रभू गंगा मातेला प्रणाम करतात. केवट प्रभूंना साष्टांग दंडवत घालतो. प्रभूंच्या मनात चाललेली उलघाल जानकीला समजते. प्रभूंजवळ त्याला देण्यासाठी काहीच नाही. जानकीने आपल्या बोटातली अंगठी काढली, प्रभूंकडे दिली. प्रभूंनी ती केवटाला दिली. केवटाने नम्रपणे नकार दिला. केवढा हुशार होता केवट. प्रभू म्हणाले, अरे तू आम्हाला नावेतून आणलंस ना, त्याचं थोडं तरी मोल नको का द्यायला? आत्ता ह्यापेक्षा जास्त काही नाही आमच्याकडे. केवट म्हणाला, तुम्ही 14 वर्ष वनवास झाल्यानंतर परत अयोध्येला जाल ना, तेव्हा मी मोबदला घेईन. लागल्यास व्याजासकट घेईन, पण आत्ता मला काहीच नको, कारण मला सगळं काही मिळालं आहे. आता प्रभू त्याचं देणं लागतं आहे. 14 वर्ष रामांनी त्याची आठवण ठेवली. आपण देवाची आठवण स्मरण ठेवतो. इथे देवानी भक्ताची आठवण ठेवली. प्रभू जेव्हा अयोध्येला परत गेले तेव्हा आठवण ठेवून त्यांनी पुष्पक विमान खाली उतरवले आणि गंगा पार करण्यासाठी नावेत बसायची गरज नव्हती, पण या नावाड्याचं देणं द्यायचं होतं म्हणून ते इथे उतरले. केवटाला भेटले. त्याला खूप आनंद झाला. तो म्हणाला, देवा तुम्ही गेलात तेव्हा पायीच होता, आता हे वानर, हे विमान. प्रभू म्हणाले, हो, आता माझा राज्याभिषेक आहे म्हणून हे सगळं. तू माझा मित्र आहेस, मग येणार ना माझ्याबरोबर? केवट तयारच होता. तो पटकन विमानात जाऊन बसला, तेही लक्ष्मणाच्या जागेवर, प्रभूंच्या शेजारी. यावेळी लक्ष्मण रागवला नाही, कारण त्याला माहीत होते की हे प्रकरण VIP आहे. हा माणूस 14 वर्ष रामाच्या मनात घर करून राहिला, ही त्याची रामभक्ती. असा खरोखर हा रामभक्त. एवढा थोर. जय श्रीराम. पुढच्या भागात पाहूया.